व्यासपीठावरील हॅलो व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि या मार्केट कमिटीच्या वास्तू जमलेले सर्व शिवसैनिक बंधू भगिनी माता, मला आठवत आहे या वास्तूमध्ये मी एकदा आलो होतो कार्यक्रमाला, याची मला आठवण करून दिली आणि आता मी येतोय आणि त्या दोन्ही कार्यक्रमामध्ये कमालीचा तफावत आणि फरक आहे. मागच्या वेळेला मी ज्यांच्यासाठी आलो होतो त्यांना गाडण्यासाठी आजची सभा आहे. ज्याचा उल्लेख डॉक्टर हर्षल माने यांनी केला. काय चिमण सेना, हे पारोळ्याचे लोक फार कल्पक आहेत. सेना, या चिमण सेनेच्या अनेक तक्रारी आमच्याकडे येत होत्या. इकडले अनेक निष्ठावंत येऊन आम्हाला सांगायचे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांना सांगायचे की पारोळ्यामध्ये शिवसेना नसून चिमण सेना चालू आहे, चिमण सेना सुरू आहे. ती चिमण सेना आता उडून गेलेली आहे आणि या भव्य सभागृहामध्ये शेकडो निष्ठावंत शिवसैनिक पुन्हा एकदा शिवसेनेची धुरा खांद्यावर घेऊन या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी सज्ज झालेले आहे. मगाशी दशरथ महाजन आपण सांगत होता किंवा अजून काही आमचे सहकारी सांगत होते की हा मतदारसंघ मागून घ्या. अरे हा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे. हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये परंपरेनं शिवसेनेचाच आमदार निवडून येतो आहे, चिमण सेनेचा नाही. शिवसेना ही 4 अक्षर आहेत म्हणून ते चिमण आमदार झाले. मला लोक मगाशी आपण काहीतरी म्हणत होतात भाषणात की यांना अख्खा भारत देश घाबरतो. तो यासाठी घाबरतो की माझ्या मागे शिवसेना ही 4 अक्षर आहेत, माझ्या पाठीमागे शिवसेना ही 4 अक्षर आहेत, म्हणून आम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा संपूर्ण देशात, महाराष्ट्रात, दिल्लीत बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली नसती तर आपण कोण असतो? सगळे आपण कोणी नसतो. ही सगळी शिवसेनेची ताकद, ही सगळी शिवसेनेची किमया आणि आपण सगळा जिथे जमलेला आहात इतक्या संकटात, ती सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची किमया आणि शिवसेनेची ताकद. त्याच्यामुळे जळगाव जिल्हा हा कायम मजबूतीनं शिवसेनेच्या मागे उभा राहिला आणि शिवसेना होती म्हणून टपरीवाला आमदार झाला, टपरीवाला मंत्री झाला. आता होऊन दाखव.
हे बोगस सहकार महर्षी आमदार झाले, आता होऊन दाखवा, आता होऊन दाखवा. आपल्याला जर स्वतःच्या ताकदीची एवढी खात्री असेल तर जळगाव पासून पाचोरा, पारोळा सर्वत्र जेथे जेथे 2019ला शिवसेनेचे आमदार निवडून आले आणि त्यांनी गद्दारी केली, त्या गद्दारांनी परत निवडून येऊन दाखवावंच. गद्दार परत निवडून येणार नाही. इथेच काय, महाराष्ट्रातलं मी सांगतो, मी महाराष्ट्रातलं सांगतोय. ज्याने शिवसेना सोडली, शिवसेनेच्या पाठीत खंजर खुपसला, तो राजकारणातून हद्दपार झाला, हा इतिहास आहे. आणि हे कोण, हे तर चिल्लर आहेत, हे चिल्लर आहेत, यांची पर्वा करण्याची गरज नाही. मी आज सकाळपासून या मतदारसंघात बाहेर सर्वत्र फिरतो. कालपासून जळगावात आहे, पाचोरा झालं, चाळीसगाव झालं, आता इथे आलो. मला असं क्षणभरही वाटलं नाही की शिवसेनेची कुठे पडझड झाली आहे. गेले असते, याआधी गेले. आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला कायम बेईमानी, गद्दारी आलेलीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्हाला सामना करावा लागला तो आमच्यातल्याच बेईमान लोकांशी. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. तरीही बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन करून महाराष्ट्रावर राज्य केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून या देशामध्ये 179 सेना निर्माण झाल्या, 179 सेना. पण राहिल्या फक्त शिल्लक दोनच, एक भारतीय सेना आणि शिवसेना. एक जी भारताच्या सीमेवर या देशाचं रक्षण करणारी भारतीय सेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना, या दोनच सेना आज अस्तित्वात. बाकी आले आणि गेल्या, त्या काय राहणार नाहीत, त्या टिकल्या नाहीत, त्या निघून गेल्या. कारण बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं पुण्य फार मोठं आहे. ही शिवसेना स्थापन झाली ती कोणत्या स्वार्थासाठी नाही. आपल्याला काहीतरी हवंय, आम्हाला काहीतरी हवंय, बाळासाहेब ठाकरेंना काहीतरी हवंय म्हणून शिवसेना स्थापन झाली नाही. तर महाराष्ट्राला, मराठी माणसाला स्वाभिमानानं उभं करण्यासाठी ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली. त्याच्यामुळे या शिवसेनेचा कोणी बालही बाका करू शकला नाही. ही शिवसेना अभेद्य आहे, ही शिवसेना अजिंक्य आहे. असे एकनाथ शिंदे आले आणि गेले. यापूर्वी सुद्धा अनेकांनी अशा प्रकारचा प्रयोग केला. पण बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेल्या लाखो शिवसैनिकांनी आपल्या खऱ्या शिवसैनिकेचं रक्षण केलं आणि महाराष्ट्राच्या पाठीमागे ही शिवसेना ठामपणे उभी केली. त्याच्यामुळे फक्त आता 2 महिन्यानंतर विधानसभा निवडणुका येऊ द्या, खरी शिवसेना कोणाची या राज्याच्या जनता, ही राज्याची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज या राज्यामध्ये काय चाललंय? आज या राज्यामध्ये फक्त लुटमार आणि दरोडेखोरी सुरू आहे. जाऊ तिथे खाऊ आणि मिळेल तिथे खाऊ, या पद्धतीचा राज्यकारभार या महाराष्ट्राच्या राज्यात सुरू आहे.
मगाशी करण पवार आपण उदाहरण दिलं नगरपालिकेचं, कचऱ्यामध्ये सुद्धा आमदार पैसे खातो. ही एक लहान शहरातली गोष्ट आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहाल तर 14 महानगरपालिकांच्या निवडणुका हे घेऊ शकले नाही, जिल्हा परिषदांच्या निवडणुका हे घेऊ शकले नाहीत. अडीच वर्ष महानगरपालिका मुंबई असेल, जळगाव असेल, पुणे असेल, नागपूर असेल, 14 महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषदा, नगरपालिका, तुम्ही निवडणुका घेत नाही आणि त्याच्यावर प्रशासक नेमून तुम्ही फक्त लूट करताय, दरोडे घालताय. लोकांची कामं कोणी करायची? नगरसेवक नाही, नगरपालिकेमध्ये कोणी लोकप्रतिनिधी नाही. याचं कारण असं आहे, तुम्ही या निवडणुका घेतल्यात तर तुमचा पराभव होणार आहे, या भीतीनं आपण या निवडणुका घेत नाही. घ्या निवडणुका. हेच कशाला? जेव्हा या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी शिवसेना फोडली, 2 तुकडे केले आणि खरी शिवसेना म्हणे ह्यांची, त्या चोरांची सांगितलं, तेव्हा आम्ही न्यायालयामध्ये सांगितलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलं, शिवसेना कोणाची हे ठरवायचा अधिकार न्यायालयाला नाही आहे आणि निवडणूक आयोगाला नाही आहे. शिवसेना खरी हे ठरवायचा अधिकार जनतेला आहे आणि जनता ठरवेल. आत्ता विधानसभेच्या निवडणुका घ्या आत्ता आणि जनतेला ठरवू द्या शिवसेना खरी कोणाची आहे. मत विधानसभेच्या निवडणुका, आता निवडणुका परत पुढे ढकलल्या, कारण यांच्यामध्ये हिंमत नाही, यांना लोकांचा पाठिंबा नाही. पैशाची ताकद आणि भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा, ह्याच्यावर यांचं राज्य सुरू आहे. हा पापाचा पैसा महाराष्ट्राच्या छातीवर बसवून राज्य केला जातो आहे. शेतकरी असेल, शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, महिला असतील, या राज्यामध्ये आज कोणी सुखी नाहीये. या राज्यामध्ये अस्वस्थता, अशांतता आहे. हे राज्य ज्या पद्धतीनं चालवलं जात आहे, या महाराष्ट्राच्या जनतेची झोप उडालेली आहे. काल आमच्या बदलापूरला काय झालं, मुंबईजवळ आपण पाहिलं असेल. एका 2 तरुण लहान मुलींवर ज्या प्रकारचे अत्याचार झाले आणि हजारो लाखो जनता रस्त्यावर उतरली, या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली. 10 तास मुंबई ठप्प होती, पण मुख्यमंत्र्याची हिंमत झाली नाही जनतेला तोंड देण्याची. खरं म्हणजे बदलापूर हा मुख्यमंत्र्याचा मुलाचा मतदारसंघ, पण वडील बापही गेला नाही आणि मुलगाही गेला नाही. आणि आता सांगतायत हे विरोधकांचं कारस्थान होतं. त्या मुलींवरती अत्याचार झाले, विरोधकांचं कारस्थान. तुमच्या पोलिसांनी त्या मुलीच्या आईची तक्रार दाखल करायला नकार दिला. ती माऊली 10 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून रडत होती. हे विरोधकांचं कारस्थान. हा तुमचा नाकर्तेपणा आहे, हा तुमचा निर्लज्जपणा आहे. आणि त्याचं खापर तुम्ही विरोधकांवर फोडत असाल तरी जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे राज्य आहेत गुन्हेगारांच्या हातामध्ये. या जळगावचा विचार करा, इकडे किती मोठा भ्रष्टाचार चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राची लूट. इथून लुटायचं आणि गुजरातला न्यायचं, इथून लुटायचं आणि गुजरातला न्यायचं. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, आपल्या मराठी माणसाची राजधानी. ही मुंबई आपल्याला मिळावी म्हणून 106 मराठी लोकांनी हौतात्म्य पत्करलं आणि ती मुंबई लुटण्याचं काम दिल्लीत बसलेले गुजरातचे 2 व्यापारी करतायत, प्रधानमंत्री आणि गृहमंत्री. ब्रिटिश ज्याप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्र लुटत होते, त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र लुटतायत आणि गुजरातला नेतायत आणि महाराष्ट्राला, शेतकऱ्याला महाराष्ट्राच्या कंगाल करतायत.
हजारो रोजगार जो मुंबई महाराष्ट्राला मिळाला असता ते सगळे उद्योग या लोकांनी गुजरातला नेले. आणि हा मुख्यमंत्री तोंडामध्ये मिठाची गुळणी घेऊन गप्पा बसलेला आहे, कारण तो त्यांचा लाचार आहे. स्वाभिमान गहाण टाकला महाराष्ट्राचा. हे राज्य अशा पद्धतीने चालवलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो हा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सांगतो हा महाराष्ट्र, शाहू फुल्यांचं नाव सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतो. त्या महाराष्ट्राला इतकं लाचार झालेलं आम्ही कधी पाहिलं नव्हतं. हे सगळं आम्ही सहन करणार. या राज्यातले किमान 15 मोठे उद्योग गुजरातला घेऊन गेले, ज्यातून हजारो आपल्या मराठी तरुणांना रोजगार मिळाला असता, नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी, मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या या लुटीविरुद्ध एक शब्द काढला नाही. आम्ही लढतोय, आम्ही लढू, कारण शिवसेनेचा जन्म हा महाराष्ट्राच्या रक्षणासाठी झालेला आहे. लक्षात घ्या, आम्हाला लढावंच लागेल. आणि ही लढाई आता निर्णायक आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी तर मागच्या आठवड्यात स्पष्ट सांगितलं देवेंद्र फडणवीसना, एक तर तू राहशील किंवा मी राहीन. या महाराष्ट्रामध्ये तू राहशील किंवा मी राहीन अशा प्रकारचं आव्हान देणारा हा आपला नेता आहे. आणि हे आव्हान ते नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आहे, ज्याने महाराष्ट्रावरती हल्ला केलेला आहे. महाराष्ट्र जर ताकदीने उभा राहिला नसता तर या नरेंद्र मोदीचं 400 पारचं स्वप्न साकार झालं असतं. पण महाराष्ट्रानं त्यांना रोखलं. महाराष्ट्रानं लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव करून दाखवलं की महाराष्ट्र तुमचे स्वप्न पूर्ण करू देणार नाहीतर 400 पार करून देशाचं संविधान बदललं असतं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली असती, महाराष्ट्राचे तुकडे केले असते, महाराष्ट्र पूर्ण लुटून खाल्ला असता. पण महाराष्ट्र सावध झाला आणि महाराष्ट्रानं लोकसभेत त्यांना दाखवून दिलं की महाराष्ट्र तुमचे हे निर्लज्ज मनसुबे तडीच नेऊ देणार नाही. आता आपल्याला चिंता करायची आहे ती विधानसभेची. विधानसभेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता आणावीच लागेल. आपण 2.5 वर्ष माननीय उद्धव साहेबांचा कारभार पाहिलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धव ठाकरेंनी आपल्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून जी आपली काळजी घेतली ते आपण विसरू शकलेलो नाही. एका बाजूला गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये हजारो प्रेत कोरोनानं मरण पावलेल्यांची हजारो प्रेत गंगेमध्ये बेवारसपणे सोडली जात होती. त्याच वेळेला या महाराष्ट्रामध्ये या मराठी जनतेला दिलासा देण्याचं काम, आधार देण्याचं काम, त्यांचे प्राण वाचवण्याचं काम आपला नेता उद्धव ठाकरे करत होता. याचं भान आपण ठेवलं पाहिजे. अशा संवेदनशील माणसाच्या हातामध्ये या राज्याचं नेतृत्व जेव्हा होतं तेव्हा हे राज्य देशामध्ये पहिल्या 5 मध्ये होतं. आज पहिल्या 10 मध्ये सुद्धा नाही, पहिल्या 15 मध्ये सुद्धा नाही. आणि महाराष्ट्रावरती इतकं कर्ज झालंय, काही वर्षामध्ये, काही महिन्यामध्ये हे राज्य कोलमडून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. 8 लाख कोटीचं कर्ज या महाराष्ट्रावर आहे. आणि लाडकी बहीण योजना आणली. लाडकी बहीण 1500 रुपये. नरेंद्र मोदी म्हणाले होते 15 लाख देऊ, बोलले होते ना. नरेंद्र मोदी म्हणाले होते पंतप्रधान प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू, आणि टाकतात 1500 रुपये. म्हणून आम्ही सांगतोय सरकारचा पैसा आहे, योजनांचा पैसा आहे, बहिणींनी जरूर घ्यावा. पण जेव्हा मतदानाची वेळ येईल तेव्हा बटन योग्य ठिकाणी दाबा, कारण ते बटन तुम्हाला नवीन सरकार देईल आणि ते सरकार तुम्हाला 1500च्या ऐवजी 3000 रुपये देणार.
द्यावेच लागतील. महाराष्ट्रानं जे केलेलं आहे, हा महाराष्ट्र कोणाच्या बापाची जागीर नाही आहे. किती रोज खोटं बोलतात हे लोक. रोज प्रधानमंत्री असतील, मी आत्ताच वाचत होतो, पंतप्रधान आज पोचलेले आहेत कुठे? युक्रेनमध्ये. युक्रेन युद्ध चालू आहे, युद्ध. इथे ज्या देशामध्ये काय प्रश्न कमी आहेत, जळगावला येत आहेत परवा 25 तारखेला जळगावला येत आहेत. जळगावला कशाला येत आहेत? काय काम काय जळगावला? सगळ्या शिक्षकांना कामाला लावलाय गर्दी करण्यासाठी. सगळ्या शिक्षकांना जळगावमधल्या कामाला लावलाय गर्दी करण्यासाठी. प्रधानमंत्र्यांच्या सभेला सुद्धा भाड्यानं माणसं आणावी लागतायत. ही यांची अवस्था आहे. इथे येऊन बघा या आमच्या सभागृहात. आणि मग अशी करणने सांगितलं, निवडणुकीत सुद्धा बिन पैशाने कामं केली. निष्ठा महत्वाची आहे, श्रद्धा महत्वाची आहे, आणि हीच निष्ठा आपण शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. उद्याची विधानसभा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. या राज्यामध्ये जे वातावरण आहे ते स्पष्ट सांगत आहे, महाविकास आघाडीकडेच सत्ता येणार. हे जे त्रिकूट आहे, महाराष्ट्र लुटणारं त्रिकूट, हे जाणार आहे. फक्त आपण सावधपणे मतदान करा. कोणत्याही आमिषाला बोलू नका. ही लढाई महाराष्ट्राची आहे, ही एका पक्षाची किंवा व्यक्तिगत नाही आहे. महाराष्ट्र टिकवायचा असेल आपला, हे आपलं राज्य टिकवायचं असेल, तर महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान आणि अस्मिता जपणाऱ्या पक्षाच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. आणि तो पक्ष म्हणजे शिवसेना आहे. खूप प्रयत्न झाले गेल्या 2.5 वर्षामध्ये शिवसेनेवर वार करण्याचे. हे सगळे वार झेलून शिवसेना उभी आहे. हे बाळासाहेब ठाकरेंचं पुण्य आहे, लक्षात घ्या. आणि हे पुण्य कायम राहील जोपर्यंत आपला पाठिंबा, आपली श्रद्धा ही शिवसेनेवर आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. या मतदारसंघानं कायम शिवसेनेची पाठराखण केली. या मतदारसंघामध्ये घराघरामध्ये शिवसैनिक आहे. आणि या मतदारसंघाच्या गावागावामध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्याच्यामुळे या मतदारसंघात जी परंपरा आहे शिवसेनेचा आमदार होण्याची, ती कायम राहील हे आपण लक्षात ठेवा. आणि इतकंच बोलून मी तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. सर्वांनी राष्ट्रगीतसाठी कृपया उभं राहायचं. आपल्या पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार आपल्या कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीतानेच होते. राष्ट्रगीत झाल्यानंतर जेवणाचा आस्वाद घेऊन जाईल. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी कृपया उभं राहायचं. एक सावधान. राष्ट्रगीत सुरू करके सुरू कर. जन गण मंगलदायक
जेवणासाठी कृपया याच ठिकाणी व्यवस्था आहे, कृपया कोणी जाऊ नये. आपण ज्या ठिकाणी बसलेला आहात पुढच्या आवाजानंतर यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी कृपया जेवणाचा आस्वाद घेतला जायचं आहे, काही गडबड करू नका. श्रावण मास निमित्ताने यासाठी शाकाहारी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पत्रकार बांधवांनी पण जेवण केल्याशिवाय जाऊ नये. पत्रकार बांधव, पोलीस प्रशासन, सगळ्यांचं नाटक कमिटीचे